नंतर वाढतं आणि मग तुमचा मेंदू शांत होतो. राहण्यासाठी काय होतो, प्रोग्राम होतो. याचाच अर्थ जसं तुम्ही हे शिकत होता की गाडी कशी चालवायची, बरोबर आहे. बऱ्याच वेळेला फोर व्हीलरच्या वेळेला आपण चालवतो त्यावेळेला एक्सिलेटर आणि ब्रेक पायात असतो ना सर, तो हो बऱ्याच वेळेला एकदम मारला जातो. अशा गोष्टी होतात. ठीक आहे. सरावानी काय होतं, आपोआप पाय काम करायला लागतात आपले, बरोबर आहे. बरोबर. बऱ्याच फोर व्हीलर येते, टू व्हीलर येते. अंजली मॅडम, साधना मॅडम आहेत, माधुरी मॅडम आहेत, बरोबर. शारदा मॅडम वगैरे जॉईन झालेले नाहीत कदाचित. तर कालांतरानं आपल्याला ते समजतं की कसं करायचं आहे. हा, कारण आपण सतत 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 त्याची प्रॅक्टिस केलेली असते आणि आपलं आता ते हातात बसलेलं असतं, कारण मेंदूला तसे संकेत दिलेले असतात आणि मेंदूनं काय पॅटर्न तयार केलेला असतो की गाडी मारायची आहे अशीच. मला सांगा, आता जेव्हा जेव्हा गाडी बाहेर काढायला घेत आहे त्यावेळेस प्रत्येक वेळेला गाडीचा ब्रेक डाव्या हातात आहे, उजव्या हातात आहे किंवा हॉर्न या बाजूला आहे त्या बाजूला मी सांगायला लागतं का गाडी रोडवर असताना? नाही नाही काही नाही सांगावं लागत मॅडम, ऑटोमॅटिक होत आहे त्या क्रिया ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक होत होतात. सगळे. हा, सगळे ऍग्री आहात, ऑटोमॅटिक होतंय ना? हो 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 मॅडम. मग जसं गाडीचं सगळं ऑटोमॅटिक होतंय, तुम्हाला हॉर्न वाजवताना बघावं लागतंय का गाडीचा हॉर्न कुठं आहे? नाही, बरोबर आहे. ब्रेक कुठं आहे बघावं लागत नाही. फक्त सिच्युएशन बघितले की समजतंय इथं हॉर्न द्यावा लागतो, राईट. इथं बरोबर. टर्न आला, इथं हँडल वळवावं लागतं, हो. इथं ब्रेक मारावा लागतो थांबायच्या जागी. मग त्याच पद्धतीनं आपल्या भावनांचं पण असतं. ठीक आहे. जेव्हा आपण भावनांचं व्यवस्थापन करायला घेतो त्यावेळेस आपल्याकडं ऑलरेडी काही प्रोग्राम्स इन्स्टॉल्ड आहेत की एखाद्याचं बोलणं ऐकल्यानंतर आपल्याला राग आला पाहिजे, हा आवाज या टोन मध्ये आला की आपल्याला राग आला पाहिजे. मग तो कुणीही बोललं तरी आपल्याला बऱ्याच वेळेला राग येतो. हे अनुभवलंय का बघा तुम्ही. भले तुमच्या जागी एक तुमच्या घरचं उदाहरण घ्या. समजा तुमच्या घरी 2 पर्सन्स आहेत किंवा तुमच्या आजूबाजूला तुमची आई असतील, वडील असतील, भाऊ असतील, बहीण असतील किंवा तुमचे पती परमेश्वर असतील, कोण, किंवा तुमच्या पत्नी आहेत. ठीक आहे. जेव्हा असं होतं त्यावेळेस एखादी गोष्ट एखाद्यानं बोलल्यानंतर भले त्याची मानसिकता किंवा त्याचा बोलायचा दृष्टिकोन त्याचा बोलायचा पर्पज, हेतू तसा नसतो, पण त्या टोन मध्ये ज्या वेळेला आपल्याला आवाज ऐकू येतो त्यावेळेला ऑटोमॅटिक आपण चिडतो, बरोबर. बरोबर. हो बरोबर मॅडम, बरोबर. लक्षात यायला लागले का बघा. हो 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 बरोबर मॅडम. हा, कारण कुठंतरी आवाजाशी संबंध ठेवलेला असतो आपण, कळालं. हा, आता ज्या वेळेस लहान मुलांच्या बाबतीत हे घडतं त्यावेळेला त्यांनी आई, वडील, आजी, आजोबा, मामा, मावशी, काका, काकू यांचे चेहरे बघितलेले असतात. बाबा रागावतात कसे, आई रागावती कशी, किंवा भाऊ मोठा भाऊ असेल किंवा मोठी बहीण असेल तर ती ओरडती कशी, काका मामा कसा ओरडतो, हे चेहरे बघितलेले असतात त्यांनी, किंवा आवाजाचा टोन ऐकलेला असतो. बरीचशी मुलं बघा, बाबा दारात आले त्यांचा आवाज जरी ऐकला की लगेच हातातलं काम ठेवून अभ्यासाला बसतात. मग त्यांच्याकडे काय स्टोअर असतं, आधी काय स्टोअर असेल त्यांच्याकडे मला सांगा. प्रोग्राम मध्ये काय स्टोअर असेल, जर ते काही दुसरं करत तर तो माणूस रागावणार आहे, किंवा आता बाबा आले तर आपल्याला अभ्यासाला बसलेलं दिसलं पाहिजे. ठीक आहे. किंवा ते क्षण आनंदाची पण असू शकतात बऱ्याच मुलांसाठी. आई आली, बाबा आले, आता मला खेळायला मिळणार आहे, आता मला बाबा फिरायला नेणार. ज्या वेळेला लहान 3 वर्षाची, 2.5 वर्षाची, 2 वर्षाची मुलं असतात बघा, ते आजी आजोबा आले म्हटलं की त्यांचा गोंधळ चालू होतो, कारण तो फेस, तो माणूस किंवा त्यानं जे स्पर्श, त्या आजोबांनी किंवा आजीने जो स्पर्श केलेला असतो, त्यांना जे स्पर्श ज्ञान झालेलं असतं
त्याला हे पक्क माहित असतं की आजी आजोबा आता जे कोणी येणार आहेत ते मला खेळायला घेऊन जाणार आहेत गार्डन मध्ये, म्हणून ते हायपर ऍक्टिव्ह असतात बघा. आता हे जे सांगितलं ना मी, त्याच पद्धतीनं आपण डे टू डे लाईफ मध्ये जगतोय. कळालं? म्हणून आपल्याला काही गोष्टी बोलल्यानंतर राग येतो, काही गोष्टी बोलल्यानंतर ऑटोमॅटिक आनंद होतो, वेगळा बाहेर काढावा लागत नाही. किंवा समोरच्याची इच्छा नसते, समोरच्याचा बऱ्याच वेळेला पर्पजच नसतो, हेतूच नसतो तुम्हाला दुखवायचा, तरी पण तुम्ही दुखावला जाता. बरोबर? ते का होतं? अननोईंगली होतं. कारण एक प्रोग्राम इन्स्टॉल आहे तुमच्याकडे ऑलरेडी, राईट? मग आता तो प्रोग्राम काय करायला लागणार? डिस्कार्ड करायला लागेल तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर हा थॉर्नडाईकचा जो त्यांनी एक्सप्लेन केलेला नियम आहे तो बसवा. हे तिन्ही मेथड आज हे तिन्ही नियम वाचा. त्या नियमामध्ये पहिला आहे सज्जतेचा नियम, जसं रेडीनेस आहे, एक्सरसाइज आहे आणि लॉ ऑफ इफेक्ट आहे. या तिन्ही मध्ये बसवा आणि आपल्या भावनांचं व्यवस्थापन करता येतं का? ठीक आहे. ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर पहिलं विचारा, की अजून पण काही समजलेलं नाही. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, हे सतत 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 केल्यामुळे प्रतिक्रिया ही सतत तशाच येत असतात. कारण आपण सतत त्या चुकीच्याच प्रतिक्रिया देत असतो, रिस्पॉन्ड करतो ना, तो चुकीचा रिस्पॉन्ड करत असतो. की या आवाजाला असाच रिस्पॉन्ड करायचा. बोला, आता कोणी कोणी हे समजून घेतलं मला कळू दे. आहेत ना सगळे जागे? हो मॅम, समजलं. हा, ते मलाही कळू दे. हो हो, समजले. बोला. ज्याच्यावरचं मी एक उदाहरण दिलेलं आहे, हे उदाहरण मी पीपीटी शेअर करून देईन तुम्हाला. सतत वाचा ते. ठीक आहे. उदाहरण दिलंय बघा इथं, अनुपयोगाचा नियम जो दिलाय ना त्याच्यामध्ये दिलं नियम, नकारात्मक भावनांना विसरणं. आपल्याला गोष्टींचा सराव केला तर येतं. तर त्याचा सराव कसा? तर त्या भावनांशी असलेला संबंध तोडायचा किंवा दुर्लक्ष करायचं. मग बऱ्याच वेळेला ती आपण कसं करत असतो? चिडचिड करत असतो, स्वतःला दोष देत असतो किंवा जुन्या वाईट आठवणी सतत सतत काढत असतो. मग त्याला उलट कसं करायचं? जेवढं ते आपण कमी करू, त्या भावना आपल्याला डोक्यातून किंवा आपल्या मनातून काय करणार आहेत? डिस्कार्ड, पुसल्या जाणार आहेत सगळं. ठीक आहे. आणि मग जर एकदा ते पुसलं गेलं तर तिथं नवीन लिहिता येईल. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे पुन्हा ते पेशींना आपल्याला सवय लावावी लागते. मोरे सर, दोन्ही मोरे सर, लक्षात आलं? बोला मॅडम, बोला बोला. लक्षात आलं? हो मॅडम, हो हो हो, 100% लक्षात आलं. हो, लक्षात येते. खूप इम्पॉर्टंट आहे तो सरावाचा नियम. आता जरी नाही कळला, वाचून बघा, पुन्हा एकदा वाचा नंतर, आणि मग त्याच्यावरती अगदीच गरज असेल तर आपण डिस्कस करू. ठीक आहे. म्हणून मी मुद्दाम उदाहरण, रोजच्या व्यवहारातलं उदाहरण घेऊन मी हे एक्सप्लेन केले. परवा दिवशी दीपक सरांनी प्रश्न विचारला होता, मॅडम सतत दुसऱ्या दिवशीची चिंता वाटते, काळजी वाटते, काय करायचं? हा सराव करून बघ. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं एक दिलंय बघा मी उदाहरण, सगळं आहे. आता इथं तुम्हाला चांगलं एक्सप्लेन होईल, म्हणजे क्लिअर होईल ते. आता ऑफिस मधले ताण असतात. ऑफिस मधला कामाचा ताण कसा असतो आणि तो त्या ह्याच्यामध्ये एका पॅटर्न मध्ये कसा बसतो बघा. ताण आला की आपण सतत तक्रार करतो किंवा चिडचिड करतो. मग मेंदूला काय सराव झालाय? प्रेशर आलं की चिडचिड करायचं. मग इथं उपयोगाचा नियम लागू होतोय, पण तो वेगळ्या आणि चुकीच्या दिशेने लागू होतोय, जो आपल्याला लागू करायचा नाही. ठीक आहे. मग सकारात्मक सराव कसा करायचा? ताण आला
हा ताण तात्पुरता आहे, स्वतःला सांगा, 2 मिनिटं डोळे मिटून बसा आणि परत परत त्याचं पुनरावृत्ती करा, सराव करा. मग ज्या वेळेला ताण आल्यानंतर शांत होणं हा सराव मेंदूला पाठ झाला, की मग पुन्हा ताण आल्यानंतर आपली अस्वस्थता जी आहे ती आपोआप कमी होते. बरोबर. ठीक आहे, हे प्रॅक्टिकली करून बघा आणि मग आपण डिस्कस करू. हॅलो. त्याच्यानंतर हा बोला बोला. हा, मानवी जीवनासाठी हे जे तत्व आहे मॅडम, हा खूप महत्वपूर्ण तत्व आहे बरं का हे. मला खूप म्हणून पटलं ते. हा हो, खरी गोष्ट आहे. ज्या तेवढ्यासाठीच गोष्टीचं ते आपल्याला टेन्शन येतं किंवा आपल्याला त्या ठिकाणी अयोग्य वाटतं आणि हा आपल्या मनाला त्रास होतो, हा त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण विसरणं जे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि हा त्याच्यातून त्या ठिकाणी त्याला अयोग्य गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आणि योग्य गोष्टींकडे वाटचाल करणं, हा मानवी जीवनाचा अत्यंत चांगला घटक त्या ठिकाणी आहे मॅडम. या हा अभ्यासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मानवाला शिकण्यासारखं त्या ठिकाणी हा मुद्दा आहे, सांगायचं हा तात्पर्य म्हणजे. हो हो म्हणूनच हो. एक्सप्लेन करून सांगितलं. मी बऱ्याच वेळेला गोष्टी थोड्याशा डेप्थ मध्ये गेलं की त्या समजतात, कसं हो, नियमन करतात. बरोबर. ठीक. आता पुढे आहे बघा, डिले. भावना म्हणजे मनाच्या सवयी असतात आणि चांगल्या भावनांचा सराव केला तर तो स्वभाव बनतो आणि मग बरोबर. आपल्या त्या वाईट भावना नष्ट होतात. नष्ट होतात. अगदी करेक्ट. हा. हो हो. आणि आपला शेवटचा नियम आहे थॉर्नडाईकचा परिणामाचा नियम. आता हा प्रभावशाली नियम मानला जातो हम्म. आणि हा नियम सांगतो की कोणत्याही कृतीचे परिणाम ठरवतात की ती कृती भविष्य काळात पुन्हा केली जाईल की नाही. हा? जर एखाद्या कामाचा निकाल आनंददायी असेल तर ते आपण काम परत परत करतो आणि निकाल जर दुःखदायक आणि त्रासदायक असेल तर आपण ते काम करणं टाळतो. ठीक बरोबर. आहे. हा. हम्म. आता हा तिसरा नियम लॉ ऑफ इफेक्ट झाला तुमचा शेवटचा नियम. हे हम्म. 3 नियम आहेत, वाचून बघा जे थॉर्नडाईकनी स्पष्ट केलं. ठीक आहे. हे झालं तुमचं अध्ययनाची पहिली पद्धत, प्रयत्न प्रमाण पद्धत, म्हणून त्याला ट्रायल एरर मेथड म्हणतात, जी हम्म. उद्योजक ना सतत वापरत असतात बघा, हम्म. 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 ही मेथड. त्याच्यानंतर आहे आता या नियमाचे 2 भाग आहेत. शेवटच्या नियमाचे लॉ ऑफ इफेक्टचे समाधानकारक परिणाम आणि असमाधानकारक. जसं अ, दीपा मॅडमांनी सांगितलं होतं बघा. मॅडम एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादं चॉकलेट दिलं की ते मग परत परत अभ्यास करत आणि मग म्हणजे आपली ती पद्धत किंवा ते कार्य कन्सिस्टन्सी ठेवते त्या कार्यामध्ये, म्हणजे सतत सतत करत राहते. जसं एखादं चॉकलेट दिल्यानंतर त्याला माहिती आहे की अभ्यास केला की चॉकलेट मिळतं, हा समाधानकारक परिणाम झाला. असमाधानकारक परिणाम जेव्हा एखाद्या कृतीचा परिणाम दुःखद किंवा त्रासदायक असतो तेव्हा त्या कृतीचा आणि परिस्थितीचा संबंध कमकुवत होतो. एखाद्या मुलानं गरम भांड्याला हात लावला आणि त्याचा हात भाजला तर तो भविष्यात गरम भांड्याला हात लावणार नाही. हे रोजचं उदाहरण आहे. म्हणजे परिणाम चांगला असेल तर कार्य करायला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या व्यक्ती तयार होते. थॉर्नडाईकच्या 3ही नियमांचा सारांश इथे आहे. शिकण्याची मानसिक तयारी असली पाहिजे, ती कृती वारंवार केली पाहिजे आणि मग कृतीतून समाधान मिळालं पाहिजे. हे 3 नियम आहेत. शॉर्टमध्ये हे केलेले आहेत बघा, दिलेले आहेत. त्याच्यानंतरचा जो आहे तो मर्मदृष्टी अध्ययन. आता मर्मदृष्टी अध्ययन जे आहे ना त्याच्यामध्ये हा कोहलर यांनी मांडलेला आहे. आता ह्या मर्मदृष्टी अध्ययनामध्ये एका पेटीत त्यांनी काय केलंय, कोहलर या शास्त्रज्ञांनी काय केलंय, एका ठिकाणी एका खोलीत उंच एका ठिकाणी केळी बांधून ठेवलेली आहेत आणि कोपऱ्यात काही काठ्या ठेवलेल्या आहेत उंच. ठीक आहे. आता इथे बॉक्स टाकलाय तर काठ्या आहेत आणि त्यांनी काय केलंय, चिंपांजी एक सोडलाय तिकडे आणि त्या चिंपांजीला ती केळी पाहिजे तर तो सतत सतत उड्या मारत राहतो पण त्याला केळी काही मिळत नाही. ठीक आहे. आणि मग तो बऱ्याच वेळेला असं होतं बघा, आपण धडपडून बघतो एखादं काम करायसाठी गप्प बसतो. ठीक आहे. तसंच त्या चिंपांजीचं होतं, धडपडून बघतो केळी मिळतात का,
केळी मिळत नाहीत आणि मग तो जाऊन बसतो आणि मग त्याचं त्या काठ्यांकडे लक्ष जातं आणि त्या काठ्यांकडे लक्ष गेल्यानंतर त्याला त्या काठ्यांकडे बघून एकदम सुचतं की त्या काठ्या एकामेकावर लावल्या की ती आपल्याला केळी मिळतात. हा, त्या पद्धतीनं ती केळी तो काढून घेतो. हा, याला मर्मदृष्टी म्हणतात. म्हणजेच बऱ्याच वेळेला काही गोष्टींमध्ये काही गोष्टी करताना आपल्याला असा अनुभव आलाय का बघा, की अरे मला काहीच याचं काहीच माहित नाही आणि एकदम मग क्लिक होतं की अरे याचं उत्तर या पद्धतीने जर आपण काढलं तर आपण करू शकतो किंवा सोल्युशन अशा पद्धतीने मिळू शकतं. असं होतं का बघा. हा, त्याला ह्याच्यामध्ये मानसशास्त्रामध्ये त्याला आहा क्षण असं म्हणतात, आहा मुवमेंट. म्हणजे कुणाकडे एखादं उदाहरण आहे का असं तुमच्या आयुष्यात झालंय म्हणून, की अरे अशी अशी सिच्युएशन होते आणि मला काही सुचतच नव्हतं आणि काही गोष्टी बघितल्याने एकदम सुचलं आणि त्याच्यावरती तोडगा निघाला. असं काही बाहेर फिरायला गेलाय आणि मग तिथं काही झालंय का असं बघा बघू. आहा मुवमेंट आयुष्यातला काही आहे का बघ असं. तर माझ्या बाबतीत एकदा असे घटना घडली होती की आमच्या घरी गेस्ट आले होते आणि सगळे लाईट गेले आणि सगळा अंधार होता आणि ते बाकीच्या हे आपले इन्व्हर्टर वगैरे असे काही सुविधा नव्हते. मग आणि डासांचा खूप त्रास झाला होता. अच्छा. हा, मग ते गुड नाईट ते इलेक्ट्रिक हे होतं त्याला, त्याच्याशिवाय त्याशिवाय हे होत नव्हतं, म्हणजे त्याला चालत नव्हते लाईट असल्याशिवाय. ते करंट प्लग मध्ये घातल्यानंतर ते गरम व्हायचं आणि मग त्याचं हे निघायचं ते मॅट मधून, त्या मॅट असायची पूर्वी. बरोबर. आता मला काय म्हणजे आता काय करावं सुचना, डासांचा त्रास व्हायला, अंधार तर आहे. मग मी आमचा छोटा लॅम्प होता, त्या लॅम्प बारीक ठेवला तो आणि पेटवला आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2 बॉक्स उभं करून त्याच्यावरती स्टीलची प्लेट एक ठेवली, म्हणजे ह्यानं गरम व्हावी म्हणून, म्हणजे त्या आणि त्या प्लेटवरती मग ते मॅट ठेवली आणि त्यानं हे केलं, म्हणजे त्याचा इफेक्ट दिला आम्हाला समाधानकारक. अरे वा, अच्छा अच्छा, व्हेरी व्हेरी गुड. म्हणजे असं बऱ्याच वेळेला आजूबाजूला काही गोष्टी असतात आणि त्यातनं मग एकदम सुचतं असं. बरोबर. छान, मस्त आहे. एक अनुभव चांगला आला. हा क्षण म्हणायचं त्याला सर, मर्मदृष्टीतला. ठीक आहे. अजून कुणाकडे काही आहे उदाहरण? बोला मॅडम, याला मर्मदृष्टी म्हणायची की तर्कदृष्टी, की सेम आहे दोन्ही? तर्कदृष्टी. हा, तिथे तर्कबुद्धीचा वापर आपण करतो मॅडम. मेंदूचा आणि काय म्हणू आपण आता त्याला असं म्हणू शकतो आपण. मी पुढे मेन्शन केलंय बघा, तुम्ही जो प्रश्न मांडलात ना आता ते मेन्शन केलंय आपण. मेंदू बुद्धिमत्तेचा आणि तर्कबुद्धी असं संबंध जवळचा आहे. तो पुढे मी एक्सप्लेन केला. 1-2 मिनिटं थांबा. मी सांगते. अजून कोणाला काही आहे एखादा असा क्षण तुमच्याकडे? बघा थोडंसं आठवून. मॅडम, असं म्हणजे पाहिलंय मी की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला करंट वगैरे लागतो ना, त्या वेळेला पटकन कोणी त्याच्या जवळ असेल तर त्याच्या पटकन डोक्यामध्ये क्लिक होतं की काठीचा आधार द्यावा किंवा मेन स्विच बंद करावं. ह्या गोष्टी तत्काळ एकदम आपल्याला क्लिक होतात आणि आपण त्या गोष्टी करतो. जसं करंट लागला की पटकन मेन स्विच बंद करतो किंवा तिथलं बटन बंद करतो किंवा असं घडतं, नकळत घडून जातं आपल्याकडून ते. ठीक. आता मॅडम थोडंसं ते कनेक्ट करा. ठीक आहे. मी वैशिष्ट्य मर्मबुद्धी अध्ययनाची वैशिष्ट्य जेव्हा आपण बघतो ना त्याच्यामध्ये हे करूया. ठीक आहे. आता तो थोडासा हा क्षण कसा असायला पाहिजे ते बघा. आता त्याच्या मर्मदृष्टी अध्ययनाची वैशिष्ट्य दिलेत. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे परिस्थितीचे समग्र आकलन. ठीक आहे. मर्मदृष्टीने शिकताना संपूर्ण परिस्थितीचा आणि समस्येचा तुकड्या तुकड्यात विचार न करता एका पूर्णत्वाने विचार करणं. परिस्थितीचं आकलन झाल्यामुळे प्रतिसादात
किंवा वर्तनात अचानक बदल होतो. जसं आता माधुरी मॅडमांनी काय सांगितलं की करंट लागल्यानंतर पटकन लक्षात येणं. ठीक आहे. त्याच्यानंतर आश्चर्य आणि आनंदाची भावना. जेव्हा समस्येचं मूळ अचानक लक्षात येतं तेव्हा व्यक्तीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दिसून येतो. त्यालाच मानसशास्त्रात हा क्षण म्हणतात. तिसरं आहे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो आपण. एकाच समस्येकडं किंवा प्रश्नाकडं वेगवेगळ्या कोणातून पाहणं. जेव्हा जुन्या पद्धती काम करत नाहीत तेव्हा नवीन दृष्टिकोन साधला जातो. बऱ्याच वेळेला उदाहरण म्हणून सांगते, बाहेर जातो आपण, शक्यतो आपण ज्या वेळेला शेतात वगैरे जातो त्यावेळेला आपला वर्ग हा सगळा शेतकरी वर्ग आहे. तर जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेला कांदा, भाकरी आणि ठेचा ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला कांदा कट करायला सुरी नसते, विळी नसते, बरोबर. आणि मग काय करायचं आता जात असतं तर बाजूलाच हाताशेजारी पडलेला दगड घेऊन आपण फोडतो, बरोबर आहे. बऱ्याच वेळेला हे लहान मुलांच्यात अनुभवला येतं, अरे मी काय करू, अरे मला दगड सापडला मग मी फोडतो. असे हे क्षण मुलांच्या बाबतीत बघायला जास्त मिळतात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर मर्म लक्षात येण्यावर अवलंबून अध्ययन यशस्वी होणे हे पूर्णपणे समस्या काय आहे ह्याच्यावरती अवलंबून असतात. आणि एकदा का संबंध लक्षात आला की समस्या सुटणं सोपं होतं. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा जेव्हा कुठलीही समस्या येते त्याला चहूबाजूनी बघायला शिका, अशा पद्धतीनं, आणि मग समस्या लवकर सुटेल. आता जे माधुरी मॅडम तुम्ही म्हणत होता ना, बुद्धिमत्तेशी जवळचा संबंध, मर्मदृष्टीचा बुद्धिमत्तेशी थेट संबंध असतो. ज्या व्यक्तीची बुद्धिमत्ता अधिक असते ती व्यक्ती परिस्थितीचं विश्लेषण करून अधिक वेगाने मर्मदृष्टी प्राप्त करू शकते. स्पीड पकडतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वयाचा प्रभाव. लहान मुलांच्या तुलनेत प्रौढांमध्ये मर्मदृष्टीचा वापर अधिक असतो. याचं कारण म्हणजे प्रौढांकडे असलेला अनुभव आणि विकसित झालेली विचार करायची क्षमता. आता इथं बघा, लहान मुलांच्या तुलनेत, कारण ते अजून तेवढे डेव्हलप झालेले नसते, त्यांचे मानसिक विकास झालेला नसतो. त्याच्यामुळं काय होतं, मर्मदृष्टीचा वापर तिथं कमी केला जातो. पण प्रौढांकडे हा असतो, कारण आपण बऱ्याचशा गोष्टी हाताळलेल्या असतात, बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या असतात, वैचारिक पातळी चांगली असते आणि डेव्हलपमेंट झालेली असते. त्याच्यामुळं मग आपली मर्मदृष्टी पण चांगली प्रौढांकडे ती जास्त असते. आणि त्याच्यानंतर अनुभव संपन्नता आणि तर्कशक्ती. तुमचा भूतकाळातील अनुभव आणि तुमची तर्कशक्ती यामुळे मर्मदृष्टी विकसित होण्यास मदत होते. जुन्या अनुभवांचा वापर नवीन समस्या सोडवण्यासाठी करणं हे ते अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे. आता बऱ्याच वेळेला भूतकाळातले काही अनुभव असतील आणि तुमची तर्कशक्ती असते, यामुळे मर्मदृष्टी विकसित होण्यास मदत होते. याचाच अर्थ काय, एखादी अनुभवलेल्या गोष्टीचा, आपण आधीच अनुभवलेल्या गोष्टीचा आहे तसा वापर पुढची समस्या सोडवण्यासाठी आपण करत असतो, स्वतःची तर्कशक्ती वापरून. हे झाले तुमचे मर्मदृष्टी अध्ययनाची ही वैशिष्ट्य. एवढी ही डिटेल मुद्दाम दिलेत, कारण तुमच्या ज्या पुस्तकात आहेत ना त्या पुस्तकामध्ये फक्त वैशिष्ट्य मांडली आहेत, पुढची डिटेल मांडायची. हे दोन्ही नियम वाचून बघा. अध्ययनाच्या पद्धती आहेत तरी त्या, आणि मग आपण पुढच्या 2 पद्धती आणि 2 पॉइंट आहेत ते उद्या कम्प्लीट करू शकतो. हे समजलं का बघा, आजच्या गोष्टी समजले का बघा? हो मॅडम, हो चांगल्या पद्धतीने पॉइंट क्लीन झाले. मी पुन्हा एकदा सांगेन, प्रयत्न प्रमाण पद्धत, ट्रायल अँड एरर मेथड. तुम्हाला जर अगदीच विचारायचं असेल ना तर एखादी धंद्यातली व्यक्ती असते ना त्यांना विचारायचं की ट्रायल एरर मेथड का वापरावी लागते, कुठे वापरता, आणि मग तीच पद्धत आपल्या रोजच्या लाईफ मध्ये कशी वापरायची. तुम्ही जर धंद्यातली लोक जर जेव्हा बघताय ना तर त्यांचं मानसिक व्यवस्थापन पण खूप चांगलं असतं बघा.
तुम्ही जर ऑब्झर्व केलं असलं बारकाईने कारण त्यांनी ना धंद्यातले बरेचसे हेलकावे बघितले असतात वर खाली असते आणि त्यांना माहिती असतं की कुठे काय जसं त्यांनी तिथल्या गोष्टींसाठी ट्रायल एरर मेथड वापरलेल्या असतात ना तशा आपल्या मानसिकतेसाठी पण त्या वापरलेल्या असतात. हॅलो तर मॅडम, बोला बोला. त्याच्या संदर्भात मला एक उदाहरण असं द्यावंसं वाटतं की आता बघा एखादा दुकानदार असतो आणि त्या दुकानदाराकडे नाना प्रकारचे ग्राहक येतात बघा आणि नाना प्रकारचे ग्राहक आल्यानंतर त्यांचं विचारणंच वेगळं असतं किंवा त्यांचं जे काही कंप्लेन असतात त्या वेगळ्याच त्या ठिकाणी असतात की ज्याचा त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना खूप राग येईल. पण जे दुकानदार खरोखर त्या ठिकाणी समजूतदार असतात किंवा ज्यांना खरोखर व्यापार म्हणजे काय आहे, उद्योग म्हणजे काय आहे, व्यवसाय म्हणजे काय आहे आणि आपण ग्राहकांना कसं टॅकल केलं पाहिजे हे टेक्निक ज्यांना मिळालेलं असतं ना मॅडम, त्यांना अजिबात राग येत नाही. कसाही ग्राहक जरी असला तरी ते शांतपणे ऐकून घेतात आणि त्याच्यानंतर मग योग्य काय उत्तर द्यायचंय थोडक्यात देतात आणि मात्र शांत असतात ते बघा. कारण सवयीनुसार आणि बऱ्याच वेळेला धंदा जर पिढीनुसार पुढे आलेला असेल तर हे ऑटोमॅटिक होत जातं. घडतं खरी गोष्ट आहे. जे आपले गुजराती लोक आहेत ना त्यांच्याकडे या गोष्टी सतत जेवणाच्या टेबलवरतीच बोलल्या जात असल्यामुळं त्यांच्याकडे धंद्याचा दृष्टिकोन किंवा धंदा कसा उभा करायचा, माणसं कशी ओळखायची सगळं आधीच सेट झाल्यासारखं असतं. त्यांचा एक मॅप सेट असतो तो आधी. हो मॅडम, खरी गोष्ट आहे. लक्षात ठेवा. ती मेथड खूप महत्वाची आहे. प्रयत्न प्रमाण पद्धत एकदा वाचा, समजून घ्या. ठीक आहे, आपण इकडे अजून कुणाला काही शंका असतील तर विचारा. थांबू. पण वाचा आणि आजच वाचा. हवं तर मी जसं आहे तसं स्क्रीन वरचे काही मी स्लाइड्स ऍड केलेत. मी जशा आहेत तशा तुम्हाला शेअर करते किंवा तुम्हाला अगदीच हे असेल म्हणजे वाचून मग थोडं डिटेल हे करायचं असेल त्यात मला थोडंसं बघायचे असेल एखादा नियम तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. ओके मॅडम. वाचा, गोष्टी वाचा जेणेकरून ते अप्लाय करता येतात रोजच्या काही. ओके. सर्वांना हरिओम मॅडम. सर्वांना हरिओम. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. हरिओम हरिओम. धन्यवाद. खूप हरिओम. हरिओम.